नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या तणनाशकासाठी, म्हणजे सोयाबीनला जे उगवणीपूर्व तणनाशकाची आवश्यकता असते ते. कोणतंही पीक, म्हणजे आपण आता सध्या सोयाबीन पाहू राहिलो, तर सोयाबीनच्या बाबतीत उगवणी झाल्यावर 24 तासाच्या आत एक आपल्याला त्याच्यामध्ये कीटकनाशक, एक आपल्याला तणनाशक त्यामध्ये फवारायचं आहे. आणि ते तणनाशक फवारताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हे तणनाशक आपण फवारायचे कसे? तर आपली सोयाबीन आज आपण लावली आणि ओलावा असेल, तर ओलावा असतोच, आणि ओलावा असेल तर आपण त्यामध्ये ओलाव्यावर लगेच एक स्प्रे घ्यायचा तणनाशकाचा. याच्यामध्ये दोन एक तणनाशक आहेत. एक स्ट्रॉंग आर्म नावाने येतं, ज्याचा डोस आहे स्ट्रॉंग आर्म नावाने येतं, ज्याचा डोस आहे 12.4 ग्रॅम प्रति एकरची एक पुडी येते, ती वापरायची. तिच्यामध्ये डिक्लोसुलॉन असतं. आणि दुसरं, किंवा तुम्ही जर स्ट्रॉंग आर्म तुम्हाला नाही भेटलं, हे मार्केटचं नेम आहे, तर तुम्ही मार्क म्हणून जे येतं ते पण वापरू शकता. त्याचा पण डोस तेवढंच आहे, 12.4 ग्रॅम प्रति एकर एवढाच डोस आहे. हे पण तुम्हाला नाही भेटलं तर सुमिमॅक्स नावाने एक येतं, त्याच्यामध्ये फ्लोमिक्झिऑन या नावाचा घटक असतो, ते 100 ml प्रति एकर आपण वापरू शकतो. म्हणजे 3 कीटकनाशकं आपल्याला मी सध्या तुम्हाला सांगत आहे. त्यामध्ये एक सुमिमॅक्स, दुसरं येतं ते स्ट्रॉंग आर्म, तिसरं येतं ते मार्क. यापैकी कोणतंही तणनाशक आपण उगवणीपूर्व, म्हणजे उगवण्याच्या आधी, म्हणजे आपण पेरणी केल्यावर 24 तासाच्या आतच हे मारा. म्हणजे हे अतिशय ओली जमीन असली तर मारा, म्हणजे आपला त्याचा एक युनिफॉर्म लेअर तयार होईल जमिनीवर, आणि 1 महिन्यापर्यंत आपलं हे सोयाबीन हे तणमुक्त राहील. हे अतिशय महत्त्वाचे आहे. तस हे झाल्यावर आपल्याला पुढचं जे करायचं आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता आपण आधी पाहिले होते की सोयाबीनला उगवणीपूर्व तणनाशक कसे मारायचे. त्या उगवणीपूर्व तणनाशकासाठी मी तुम्हाला सांगितले होते, ते म्हणजे 3 तणनाशक सांगितले होते, जे 24 तासाच्या आत उगवणीपूर्व मारायचे. त्याच्यामध्ये एक होतं सुमिमॅक्स नावाने येतं, एक मार्क सांगितलं होतं, आणि एक स्ट्रॉंग आर्म सांगितलं होतं. या तिन्हीपैकी एक तुम्ही मारू शकता. पण तुम्ही समजा ते मारले नाही तर तंत उगवणारच आहे. 21 दिवसांनी, सोयाबीन लागवड झाल्यानंतर 20 दिवसांनी आपल्याला आणखी तणनाशके मारू शकतो आपण. त्याच्यात बरेच तणनाशके आहेत. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, एक ओडिसी नावाचं तणनाशक येतं. तर फक्त त्याचा स्प्रे थोडा कमी करा, कारण की त्याचं 40 ग्रॅम प्रति एकर त्याचा डोस आहे. तो 40 ग्रॅम प्रति एकरच ते वापरा. ओडिसी हे तणनाशक वापरा. नंतर सिजंडा कंपनीचं एक फ्युजीफ्लेक्स नावाने येतं, ते एक वापरू शकता. किंवा आदामा कंपनीचं शाकेद येतं, किंवा इरिस नावाने एक येतं. तर प्रत्येकाचे तुम्हाला मी डोस सांगतो. समजा जर तुम्हाला जर ओडिसी वापरायचं असलं तर 40 ग्रॅम प्रति एकर वापरा. प्रति एकर म्हणजे एका एकराला तुमचे कमीत कमी 10 पंप झाले पाहिजे 15 लिटरचे. म्हणजे एकरी 150 ml हे पाणी पडलंच पाहिजे, 150 लिटर हे पाणी पडलंच पाहिजे शेतात. असे 10 पंप झाले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं ओडिसीचं 40 ग्रॅम प्रति एकर. त्याच्यानंतर इरिस कंपनीचं एक येतं, इरिस नावाने येतं, UPL कंपनीचं, त्याचा आहे 40 ml प्रति एकर त्याचा डोस आहे. नंतर फ्युजीफ्लेक्स एक येतं, त्याचा 40 ग्रॅम प्रति एकर आहे. 400 ग्रॅम फ्युजीफ्लेक्स जे येतं त्याचा 400 ग्रॅम प्रति एकर डोस आहे. आणि आदामा कंपनीचं एक शाकेद येतं, त्याचा 800 ml प्रति एकरचा डोस आहे. यापैकी कोणतेही तणनाशक आपण 20 ते 22 दिवसांनी मारू शकतो. फक्त ओडिसी हे तणनाशक जे येतं ते मारताना थोडी काळजी घ्या, कारण त्याचा डोस वाढू नका. सोयाबीनला झटका बसण्याची शक्यता आहे. तसेच आपल्याला एका तणनाशकाबरोबर जर चक्री भुंगा आणि घोडमाशी याचा जर अटॅक थांबवायचा असेल, तर तणनाशकाबरोबर आपण एक कीटकनाशक घेऊ शकतो. त्यामध्ये एक रेज नावाचे कीटकनाशक येते. त्याच्यामध्ये थायमिटॉक्झान प्लस लॅम्बडा सायक्लो हे असतं. थायमिटॉक्झान लॅम्बडा सायक्लो असलेलं कोणतंही कीटकनाशक घ्या. पण मी जे पाहिलं आहे ते रेज नावाने येतं, व्हिटल क्रॉप सायन्सचं. ते वापरू शकतो आपण. ते कीटकनाशक प्लस हे जर मारलं तर आपलं खोडकिडी, तण दोन्हीही कंट्रोल होऊ शकतं. त्यामुळे मला सर्वांना विनंती आहे की आपण या 4-5 पैकी कोणतेही कीटकनाशक वापरू शकता. तर
हे कीटकनाशक, तणनाशक हे दोन्ही मिक्स पण वापरू शकता. मिक्स वापरायसाठी आपल्याला रेज म्हणून एक कीटकनाशक येतं, त्याच्यामध्ये तुम्ही एक तणनाशक ॲड करून वापरू शकता, किंवा रेज हे सेपरेट पण फवारू शकता चक्री भुंग्यासाठी, सोयाबीनच्या आणि खोडकिडीसाठी. नमस्कार.